मकर राशी 20 जून नंतर घडणार एक अशी घटना जी तुमच्या आयुष्याची दिशा बदलू शकते. नमस्कार मकर राशीच्या व्यक्तींनो, 20 जून नंतरचा काळ तुमच्यासाठी सामान्य राहणार नाही असे काही संकेत दिसत आहेत. मागील काही महिन्यांपासून तुम्ही ज्या गोष्टींची वाट पाहत आहात, ज्या प्रश्नांची उत्तरे शोधत आहात आणि ज्या संघर्षातून जात आहात, त्यामध्ये आता एक नवीन वळण येऊ शकते. विशेष म्हणजे हा बदल अचानक होण्याची शक्यता आहे. अनेक मकर राशीच्या व्यक्तींना असे वाटत असेल की नशीब त्यांच्या बाजूने नाही. कितीही प्रयत्न केले तरी गोष्टी शेवटच्या क्षणी बिघडतात. पण 20 जून नंतर परिस्थिती हळूहळू उलटताना दिसू शकते. विश्व तुम्हाला काही संकेत देऊ लागेल आणि हे संकेत दुर्लक्षित करू नका. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या आयुष्यातील एक जुना अध्याय संपण्याच्या मार्गावर आहे. ही एखादी व्यक्ती असू शकते, एखादा संघर्ष असू शकतो, एखादी नोकरी, एखादा व्यवसाय किंवा मनामध्ये अनेक वर्षांपासून साठलेली एखादी वेदना असू शकते. 20 जून नंतर तुम्ही स्वतःच लक्षात घ्याल की काही गोष्टींपासून तुमची सुटका होत आहे. विशेष म्हणजे ज्या व्यक्तीने तुम्हाला कधी काळी नाकारले, दुर्लक्ष केले किंवा तुमच्या भावनांची किंमत केली नाही, तीच व्यक्ती पुन्हा तुमच्या आयुष्यात येण्याचा प्रयत्न करू शकते. काही मकर राशीच्या लोकांना भूतकाळाशी संबंधित एखादा अनपेक्षित संदेश, फोन कॉल किंवा भेट मिळू शकते. 20 जून नंतर तुमच्या घरात एखाद्या गोष्टीची अचानक चर्चा होऊ शकते. ही चर्चा घर बदलणे, नवीन काम सुरू करणे, लग्न, शिक्षण किंवा आर्थिक नियोजनाशी संबंधित असू शकते. सुरुवातीला साधी वाटणारी ही चर्चा पुढे जाऊन मोठ्या निर्णयात बदलू शकते. या काळात तुम्हाला वारंवार काही विशेष संकेत दिसू शकतात. एखादे नाव वारंवार ऐकू येणे, एखादी संख्या सतत दिसणे, अचानक एखाद्या जुन्या मित्राची आठवण येणे किंवा एखाद्या ठिकाणी जाण्याची तीव्र इच्छा होणे, हे सर्व संकेत तुमच्या आयुष्यातील आगामी बदलांशी जोडलेले असू शकतात. 20 जून नंतर तुमच्या आयुष्यात एक अशी व्यक्ती प्रवेश करू शकते जी तुम्हाला तुमची खरी किंमत जाणवून देईल. ही व्यक्ती मित्र, मार्गदर्शक, व्यावसायिक भागीदार किंवा जीवनातील महत्त्वाची साथ देणारी व्यक्ती असू शकते. तिच्या आगमनानंतर तुमचा विचार करण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो. मकर राशीच्या अनेक व्यक्तींना या काळात एखादे गुपित समजू शकते. हे गुपित एखाद्या व्यक्तीबद्दल, नात्याबद्दल किंवा स्वतःच्या आयुष्याबद्दल असू शकते. जे सत्य आतापर्यंत लपलेले होते ते अचानक समोर येऊ शकते आणि त्यानंतर तुम्ही काही मोठे निर्णय घेऊ शकता. आर्थिक बाबतीतही एक मनोरंजक बदल दिसू शकतो. हा अचानक मोठा धनलाभ नसला तरी पैशांविषयीची तुमची चिंता कमी करणारी एखादी संधी मिळू शकते. एखादा नवीन मार्ग, नवीन कल्पना किंवा अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत तुमच्या समोर येऊ शकतो. 20 जून नंतर तुमच्यामध्ये एक वेगळीच ऊर्जा निर्माण होऊ शकते. जे काम तुम्ही सतत पुढे ढकलत होतात ते पूर्ण करण्याची इच्छा निर्माण होईल. अनेक दिवसांपासून मनात असलेले एखादे स्वप्न पुन्हा जिवंत होऊ शकते. आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे या काळात काही मकर राशीच्या व्यक्तींना अचानक प्रवासाचा योग येऊ शकतो. हा प्रवास फक्त फिरण्यासाठी नसेल तर त्यातून भविष्यासाठी एखादी महत्त्वाची संधी मिळू शकते. देवाचा चमत्कार नेहमी आकाशातून उतरत नाही. कधी तो एका योग्य निर्णयाच्या रूपात येतो, कधी योग्य व्यक्ती भेटण्याच्या रूपात येतो, कधी अचानक बंद झालेला मार्ग उघडण्याच्या रूपात येतो आणि कधी आपल्या मनातील भीती नष्ट होऊन आत्मविश्वास जागरूक होण्याच्या रूपात येतो. 20 जून नंतर मकर राशीच्या आयुष्यात अशाच प्रकारच्या काही घटना घडू शकतात. त्यामुळे नकारात्मक विचार सोडा. प्रत्येक नव्या संधींकडे लक्ष द्या, कारण कदाचित तुम्ही ज्या बदलाची वाट अनेक वर्षांपासून पाहत आहात त्याची सुरुवात आता होणार आहे. मकर राशी, पुढील काही दिवसात तुम्हाला काही गोष्टी वारंवार दिसू लागतील. एखादे विशिष्ट नाव, एखादी संख्या, एखादे ठिकाण किंवा एखादा विचार सतत तुमच्या समोर येऊ शकतो. सामान्यतः लोक अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करतात, पण अनेक आध्यात्मिक परंपरांमध्ये अशा पुनरावृत्ती होणाऱ्या गोष्टींना संकेत मानले जाते. काही मकर राशीच्या व्यक्तींना असे वाटू शकते की त्यांचे अंतर्मन त्यांना एखाद्या दिशेने ढकलत आहे. जिथे जाण्याचा विचार नव्हता तिथे जाण्याची इच्छा होईल. ज्यांच्याशी बोलण्याची गरज वाटत नव्हती त्यांच्याशी संपर्क साधण्याची इच्छा होईल. हे सर्व बदलत्या ऊर्जेचे संकेत असू शकतात. मकर राशीच्या काही लोकांना या काळात काही विशिष्ट स्वप्ने पुन्हा पुन्हा पडू शकतात. जुने घर, जुनी व्यक्ती, मंदिर, पाणी, प्रवास, डोंगर, रस्ता किंवा हरवलेली वस्तू अशा गोष्टी स्वप्नात दिसू शकतात. प्रत्येक स्वप्नाचा शाब्दिक अर्थ नसतो, पण ते आपल्या मनातील आणि जीवनातील बदलांचे प्रतीक असू शकते. जर एखादे स्वप्न वारंवार येत असेल तर त्याकडे लक्ष द्या,
कारण अनेकदा आपले अवचेतन मन आपल्याला काही महत्त्वाचा संदेश देण्याचा प्रयत्न करत असते. विशेषतः जर स्वप्नात एखादी व्यक्ती वारंवार दिसत असेल तर त्या व्यक्तीचा तुमच्या आयुष्यात पुन्हा काही संबंध येण्याची शक्यता नाकारता येत नाही. अचानक होणाऱ्या भेटी. नियतीला सर्वात जास्त आवडणारी गोष्ट म्हणजे अचानक भेट. तुम्ही एखाद्या व्यक्तीला विसरून गेलेले असाल, पण ती व्यक्ती अचानक पुन्हा तुमच्या आयुष्यात येऊ शकते. एखादा जुना मित्र, पूर्वीचा सहकारी, दूर गेलेला नातेवाईक किंवा एखादी अशी व्यक्ती ज्याच्याशी तुमचा संपर्क पूर्णपणे तुटला होता, ती पुन्हा समोर येऊ शकते. काही वेळा ही भेट प्रत्यक्ष असेल तर काही वेळा ती फोन, संदेश किंवा सोशल मीडियाद्वारे होऊ शकते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या भेटीचा परिणाम लगेच समजणार नाही, पण काही महिन्यानंतर तुम्हाला जाणवेल की त्या एका भेटीने तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडवून आणला. मकर राशीच्या व्यक्तींना येणाऱ्या काळात अशी एक संधी मिळू शकते जी सुरुवातीला फार मोठी वाटणार नाही. कदाचित ते एखादे काम असेल, एखादा प्रस्ताव असेल, एखादी ओळख असेल किंवा एखाद्या ठिकाणी जाण्याची संधी असेल. अनेक लोक अशा संधींकडे दुर्लक्ष करतात कारण त्यांना त्यांचे महत्त्व लगेच दिसत नाही. पण नियती अनेकदा मोठे दरवाजे लहान खिडक्यांमधून उघडते. म्हणून पुढील काही आठवड्यात येणाऱ्या प्रत्येक नवीन संधींचा गांभीर्याने विचार करा, कारण यापैकी एक संधी तुमच्या करिअर, आर्थिक स्थिती आणि वैयक्तिक आयुष्याला नवीन दिशा देऊ शकते. भूतकाळातील एका प्रश्नाचे आता उत्तर मिळेल. मकर राशीच्या अनेक व्यक्ती अशा प्रश्नाचे उत्तर शोधत आहेत ज्याचे उत्तर त्यांना खूप काळ मिळालेले नाही. हे माझ्यासोबतच का घडले? ती व्यक्ती अचानक का दूर गेली? मला एवढा संघर्ष का करावा लागला? येणाऱ्या काळात एखादी घटना घडेल ज्यामुळे तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरे मिळू लागतील. जे आज अन्याय वाटत आहे त्यामागचा हेतू समजू लागेल. नियती जेव्हा नवीन अध्याय सुरू करते तेव्हा आधी ती खोट्या गोष्टी दूर करते. म्हणून काही मकर राशीच्या व्यक्तींना एखाद्या व्यक्तीचे खरे स्वरूप समजू शकते. जी व्यक्ती तुमच्या हिताची आहे असे वाटत होते ती तशी नसेल, किंवा ज्याला तुम्ही चुकीचे समजत होता तोच तुमचा खरा आधार ठरू शकतो. या काळात तुमच्या विचारसरणीत बदल होऊ शकतो. जे लोक सतत भूतकाळात अडकून होते ते आता भविष्याकडे पाहू लागतील, आणि जे लोक स्वतःवर शंका घेत होते त्यांना आत्मविश्वास वाढू लागेल. हेच खरे नियतीचे कार्य असते. आधी व्यक्ती बदलते आणि मग तिचे आयुष्य बदलते. मकर राशीच्या व्यक्तींनो, कधी कधी आपल्याला वाटते की आपण आपल्या आयुष्याचा मार्ग ठरवत आहोत, पण काही घटना अशा असतात ज्या आपल्या नियंत्रणाबाहेर असतात आणि त्या नियतीच्या मोठ्या योजनेचा भाग असतात. पुढील काळात भेटणाऱ्या व्यक्ती, पडणारी स्वप्ने, मिळणाऱ्या संधी आणि दिसणारे संकेत याकडे दुर्लक्ष करू नका, कारण विश्व तुम्हाला अशा मार्गावर घेऊन जात आहे जिथे तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा बदल तुमची वाट पाहत आहे. कमेंटमध्ये जय शनिदेव लिहा आणि सांगा की तुमच्या आयुष्यात अलीकडे असा कोणता संकेत दिसला आहे ज्यामुळे तुम्हाला काहीतरी मोठे घडणार असल्याची जाणीव झाली. धन्यवाद.